कसे आहात सर्वजण? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मी तुमचा मित्र प्रतीक. आज तुम्हाला नाशिकपासून बऱ्यापैकी दूर अंतरावर असलेल्या पेठ तालुक्यातील फोंड्यातमा या गावात भटकंतीसाठी घेऊन आलेलो आहे. तर येथील वैशिष्ट्यपूर्ण आणि पाहण्यासारखी गोष्ट अशी, येथील हिरवीगार डोंगरं आणि येथील लोकांनी जपलेली मागील बऱ्याच वर्षापासून चालत आलेली आदिवासी संस्कृती. त्याचसोबत मला इथं आवडलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथील दमणगंगा नदी, जी पुढे जाऊन दमण समुद्रास मिळते. सो लेट्स गो. आणि जर तुम्हाला हे लोकेशन आवडलं असेल तर नक्कीच तिथे भेट द्या.